हाय हॅलो मी रंभा, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर टायटल थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओ कसा आहे. तर म्हणजे अचानकच मिस्टरांनी ना म्हणजे सरप्राईज दिलं बरं का. कारण काही दिवसापासून म्हणजे ना चाललं होतं की कोकणला जायचं, ॲनिव्हर्सरीला जायचं होतं, पण काही कामामुळं ना जाता नाही आलं. आता अशी काही कामं चालू आहेत ना म्हणजे भरपूर मोठी अशी, त्याच्यामुळं काय असं फिरताच आलं नाही. पण वेळात वेळ काढून ना मिस्टरांनी आम्हाला सरप्राईज दिलं. खूप आनंद वाटला आणि खूप कामाच्या गडबडीतनं असं फिरायला निघालं. चला म्हटलं स्वतःसाठी कधीतरी वेळ दिलाच पाहिजे. दररोजचं काम 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 चालूच असतं. आता एक खूप मोठं असं तुम्हाला आणखीन एक सरप्राईज भेटणारच आहे लवकरच. तर तुम्ही व्हिडिओद्वारे नक्कीच पाहताल, तुम्हाला खूप 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 आवडेल. आता सध्या काम चालू आहे, तर तुम्हाला मी जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला समजेलच. तर चला, ॲनिव्हर्सरीलाच कोकणात जायचं होतं आणि मुलांची सुट्टी उन्हाळ्यात दिवाळीत ना अशी एक ट्रिप आम्ही काढतच असतो. पण आता सुट्टी संपत आली तरी पण ना फिरायला जायचा काही प्लॅन नव्हता काही कामांमुळं. पण चला म्हटलं, आता ॲनिव्हर्सरी पण झालेली, पण आता बड्डे जवळ आला आहे ना, मग चला म्हटलं बड्डेच्या वेळेस तर नकोच, पण मध्यंतरीच जेव्हा वेळ भेटेल त्या वेळेला ॲडजस्ट करून जावं लागतं, कारण मेडिकल वगैरे सगळे ॲडजस्ट करून जावं लागतं ना. तर आणखीन काही कामं आहेत चालू, तर तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर समजेल ते मोठं सरप्राईज. तर चला, सकाळी सकाळी खूप लवकर असं 6 वाजताच निघालो होतो. सकाळ सकाळ आता उन्हाळा म्हटलं की खूप लवकर दिवस उगवतो. किती सुंदर असा व्ह्यू आहे ना, इतकं छान असा. आणि म्हणजे घाटामध्ये उभा राहिलो होतो आणि मंकी दिसले, आणि मंकी दिसल्यानंतर खायला टाकणार नाही अहो, असं कधी होणारच नाही. त्यांना माहीत होतं मंकी दिसणार आहेत घाटात, त्यांनी आधीच त्यांना खायला घेऊन ठेवले होते फुटाणे वगैरे. गाडी थांबवून त्यांना पाण्याची बॉटल, पाणी असं दिलं. डोंगरावरती इतके असे काळी मैनाची झाडं होते ना, काही आता आपल्याकडं तर ना आपण नाही का असं पेपरमध्ये गुंडावून असे विकलेले असतात, पानं इतके सुंदर असे होते ना झाडावरती असे पिकलेले. आणि अक्षरशः ते ना आम्ही काढून खाल्ले बरं का. आता त्यावेळेस ना माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही. जिथं जिथं झाड दिसेल ना तिथं तिथं मी थांबवायला लावायचे असं. तर छान असा आमचा म्हणजे प्रवास झाला आणि फायनली आम्ही ना दापोलीमध्ये पोचलो आणि पोचल्यानंतर छान असं फ्रेश वगैरे झालो. आणि कारण संध्याकाळच्या 3:30 म्हणजे दुपारच्या 3:30 वाजता आम्ही पोचलो आणि लगेच आम्हाला आवरून ना मच्छी मार्केटला जायचं होतं, कारण 4 वाजता मच्छी मार्केट असतं तिथं कारण 1-1.5 तासातच असतं. आपण मच्छी वगैरे घ्यायच्या होत्या, तयार करायला द्यायच्या होत्या, म्हणून मग गेलो होतो. इतकं मोठं असं मच्छी मार्केट होतं ना, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे मच्छी ना काय सांगायचं. आता तुम्ही पाहतालच, मी तर ना आजपर्यंत अशा मच्छी पाहिले नव्हते. असे पहिल्यांदाच मी मच्छी मार्केटला गेलेले, अशा कोकणात तर म्हणजे 3री-4थी वेळ आहे, पण मच्छी मार्केटला पहिल्यांदाच गेले होते. इतके असे वेगवेगळे आता बोंबील, आपण वाळलेला बोंबील पाहतो, पण तिथे ना असा ताजा वळवळ करणारा बोंबील, खेकडे, मोठे मोठे 10-10 किलोचे मासे, आणखीन ते तसलं कोळंबी, वेगवेगळे पापलेट असे म्हणजे माशांचेच इतके प्रकार ना, खूप म्हणजे खूपच प्रकार. आणि इतकी गर्दी तिथं काय म्हणजे कोकणात गेल्यानंतर मासे घेतात, मग तयार करायला टाकायचे, आणि तिथली टेस्ट वेगळीच असते. कोळंबी पण अशी कॅरेटात भरू कोळंबी. आता म्हणजे आरव पल्लवीसुद्धा खूप म्हणजे पाहून अशी भीतसुद्धा होते. पल्लवी तर ना हात लावायला सुद्धा द्यायची, कारण तिथे ना जमिनीवर पण पडलेले असे मासे वगैरे असायचे, आणखीन कोळंबी वगैरे. तर मी आणि पल्लवी तर त्या माशांना पाहूनच दमलो. इतके मोठे असे मासे आता आम्ही पण घेतले, स्वच्छ करायला दिले, छान त्यांच्याकडूनच कटिंग वगैरे करून घेतली. आणि इतकं मोठं, आणि सगळीकडं पाणीच पाणी, त्याच्यावरती खाली कॅरेटमध्ये विकणारे सगळीकडं मासेच मासे. मग म्हणजे मच्छी वगैरे घेऊन आम्हाला ना बीचवर जायचं होतं. तर खूप छान वाटलं बरं का. आणि हे पहिल्यांदाच असं मच्छी मार्केटला गेले होते मी. ह्या दीदीकडे ना आम्ही आम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मासे घेऊन दिले होते. ती एकदम स्वच्छ असे क्लीन, त्याच्यावरती आतली घाण वगैरे आणि छान असे कटिंग तिने करून दिली आणि त्यांनाच ते जमतं. तिने छान असं व्यवस्थित असं सगळे कटिंग वगैरे करून दिले. आणि पापलेट हा मासा होता. आता बाकी सगळे घेतले होते, पण ना जेवढे घेतलेत ना पहिले तेवढे त्या दीदीकडनं मी कटिंग वगैरे करून म्हणजे मी पल्लवी तिथे थांबलो होतो. आणि ती किती छान अशी कटिंग, तर ती एकदम स्वच्छ धुवून वगैरे ती देत होती.
फ्रेश फ्रेश आहे का ह्याच्यात? फ्रेश नाही तर काय खा. किती मोठा मासा आहे. असे धागे करायचे. लब बस आपल्याला मागो वर्षांची खाल्ला असतात ना नाही एवढी जोडून किती किती ह्याची किती करायची? बोंबील नाही कोणाकडे विचार माझ्या बहिणीला. दात कसले बघ इकडे ये. मच्छी मार्केटवरून डायरेक्ट बीचवरती आरवलन पल्लवीला कधी बीचवर ते जाईल असं झालं होतं पहा. तर छान मच्छी वगैरे घेतले, तयार करायला दिले आणि लगेच पल्लवीला आणि आरवला आम्ही सगळे बीचवरती गेलो. आणि बीचवरती गेल्यानंतर सगळ्यात पहिलं पल्लवीला म्हणजे मच्छी घेतली ना, तिथंच खेळणी घेतलेले. आणि पहिलं तिचं चालू होतं की घरी म्हणजे घरी आहे तेव्हापासूनच तिला पहिली बीचवरती म्हणजे समुद्रावर गेल्यानंतर मला खेळणे घ्यायचे. तर तिला ते खेळणे घेऊन दिले आणि ती अशी छान अशी एका साईडला खेळत असते. आता गेल्या वर्षी पण आम्ही गेलो होतो आणि तेव्हा तिला अजून म्हणजे आठवतं. तर ती अशी एकदा खेळणी घेऊन दिली ना, छान अशी खेळती पा. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिल्या दिवसाचा कोकणचा म्हणजे नाही का बीचवरचं तुम्हाला सगळं पाहायला भेटेल. खूप छान बीच होता. पण ह्या वेळेस ना थोडंसं लेट गेल्यामुळे ना बोट वगैरे आणखीन रायडिंग म्हणजे कुबा आणखीन बोटिंग बनाना राईड असं काहीच नव्हतं, बंद होतं. आता ना थोडं 1-5-6 तारखेला कोकण बंदच होणार होतं. पण थोडंसं उशिरा गेल्यामुळं बाकी लावून देऊ म्हणजे समुद्रामधल्या बोटिंग वगैरे काहीच करायला भेटलं नाही. पण पाण्यामधलं एन्जॉय खूप केला. खूप गर्दीसुद्धा होती. कोकण बंद होणार होतं 2 दिवसांनी, कारण ते पावसाचे दिवस असतात ना. 5-6 तारखेला पूर्णपणे कोकण बंद होतं. आणि पल्लवी खूप छान खेळत होते. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तर प्लीज चॅनलवरती कोणी नवीन असाल तर ना चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा प्लीज प्लीज प्लीज. पल्लवीला ना छान असे ते वेगवेगळे सेप करत होते, पण सेप काय आला नाही. मग तिनेच केला आणि माझ्याकडनं तुटला म्हणून थोडीशी मला ती म्हणजे बोलली बरं का, कारण तुला काय व्यवस्थित करता आलं नाही असं बोलत होती मला ती. कारण तिने खूप छान केलं. वेगवेगळ्या प्रकारचे ते खोदायचं खोरं, चाळणी, बादली असं तिचं काय 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 होतं. ती खूप छान खेळत होती. आता गेल्या वेळेस त्रिशू होती ना, तर दोघींनी खूप छान एन्जॉय केलेला आहे. तिला ह्या वेळेस पण त्रिशू वहिनीची खूप म्हणजे खूप आठवण आली. आणि एकटी असल्यानंतर जास्त काही खेळत नाही आणि एकाला दोघी असल्यानंतर खूप खेळतात. त्या दोघी खूप छान गेल्या वर्षी खेळल्या होत्या, पण तिचं एकटीचं चालू होतं. छान म्हणजे संध्याकाळचा सनसेटचा पण टाईम होत आला होता. छान फोटो काढले, आणखीन समुद्रामध्ये छान एन्जॉय केला. वेगवेगळ्या गाडीची राईड मारली, आणखीन घोड्यावरती बसली. आता घोड्याचे ह्याचे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येतील. नाही ते चिकट आहे. आता जायचं बास की आता आनंद चौघांचा. समुद्रात व्हिडिओपेक्षा फोटो जास्त काढले बरं का. आता व्हिडिओ काढायचं म्हटलं की ना पाण्यात गेल्यानंतर मोबाईल एका बाजूला, मग छान असं फोटोसुद्धा काढले सगळ्यांचे. पण
ओ मॅडम मॅडम पल्लवी एन्जॉय करत होती आणि पाण्यामध्ये आतमध्ये मीन आरव गेलो होतो खूप लांब असं नाही का त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच नाही खूपच लांब गेलो होतो आणि आतमध्ये पाण्यामध्ये गेल्यानंतर काही म्हणजे नाही का व्हिडिओ वगैरे काढ एक जण बाहेर आणि अशी व्हिडिओ उंटसुद्धा खूप उठते तर खूप छान वाटलं आणि परिसरसुद्धा असं कोकणात फिरून आल्यानंतर वेगळाच म्हणजे आनंद असतो पण आरवने तर एकही राईड सोडली नाही गाडीची घोड्याची उंटाची सगळ्या राईड म्हणजे त्याने केल्या छान वाटलं त्यालासुद्धा आणि वेगवेगळं म्हणजे डबल करायचा असं त्याने केलं छान त्याने एन्जॉय केला आरवने आराध्याने आणखीन आम्ही सगळ्यांनीच खूप एन्जॉय केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि प्लीज जे कोणी नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया एका सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.